माणिकराव कोकाटेंच्या जागी म्हणजेच मंत्रिपदावर कुणाची वर्णी लागणार याची चर्चा आता सुरू झाली आहे। नुसती चर्चाच नव्हे तर इच्छुकांनी त्यासाठी लॉबिंगही सुरू केलं आहे। आधीच एका पाठोपाठ एक गेलेल्या 2 विकेट्स आणि त्यातच आजारी असलेले भुजबळ, मराठा आणि ओबीसी समतोल अशा सगळ्या मुद्द्यांचा विचार करून अजित पवारांना मंत्रिपदी कुणाची वर्णी लावायची ते ठरवावं लागेल। मंत्रिपदाच्या या रेसमध्ये कोण कोण आहेत आणि त्यांच्यापैकी कुणाला मंत्रिपद मिळू शकतं आपण पाहूयात। अजित पवारांच्या राष्ट्रवादीची दुसरी विकेट, कोकाटे आउट, इच्छुकांची बॅटिंग सुरू। मुंडे, सोळंके, पाटील, बनसोडे रेसमध्ये। माणिकराव कोकाटेंचा राजीनामा होण्याआधीच राष्ट्रवादीतल्या इच्छुकांनी मंत्रिपदासाठी लॉबिंग सुरू केलं होतं की काय अशी शंका यावी असा हा फोटो। कोकाटे अडचणीत येणं आणि त्याच वेळी धनंजय मुंडेंनी दिल्लीत अमित शहांची भेट घेणं हा योगायोग नसावा। कोकाटेंचा राजीनामा मंजूर होताच राष्ट्रवादीतल्या इच्छुकांनी मंत्रिपदासाठी जोरदार बॅटिंग सुरू केली। रेसमध्ये आहेत धनंजय मुंडे, अनिल पाटील, संजय बनसोडे, प्रकाश सोळंके आणि संग्राम जगताप। कोकाटे हा अजित पवारांच्या मंत्रिमंडळातला मराठा चेहरा होता। मराठा फॅक्टरवर जरांगे आक्रमक आहेत, त्यामुळे कोकाटेंच्या रिक्त झालेल्या मंत्रिपदावर मराठा चेहराच द्यावा असा पक्षातला एक सूर आहे। त्यासाठी माजी मंत्री असलेल्या अनिल पाटलांचं नाव आघाडीवर आहे। बीडमध्ये पक्षाला बळ द्यायचं आणि मराठा चेहराही द्यायचा असेल तर प्रकाश सोळंकेंच्या नावाचा विचार आहे। भुजबळांची प्रकृती बरी नाही, त्यामुळे पक्षात ओबीसी चेहरा मंत्रिपदी असावा यासाठी पक्षातले काही वरिष्ठ नेते धनंजय मुंडेंच्या बाजूने असल्याचं समजतंय। मराठा आणि ओबीसी दोन्ही वगळून मागासवर्गीयांचा विचार करायचा झाला तर लातूरमधल्या संजय बनसोडेंचं नाव चर्चेत आहे। तर हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आक्रमक असलेलं नाव संग्राम जगताप यांना मंत्रिपद देऊन पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्राचा समतोल साधण्याचा प्रयत्न होणार का, या मुद्द्यांवर आणि नावांवर राष्ट्रवादीमध्ये विचार सुरू आहे। मात्र तुर्तास घाईघाईनं कुणाचीही मंत्रिपदी वर्णी लागण्याची शक्यता नाही। त्यामुळे तो स्वीकृत झालेला आहे। पण मग जर जागा रिक्त होते तर ती तात्काळ परत भरली जाईल। पार्टी प्रेसिडेंट म्हणून तुमचा स्टँड काय राहणार आहे या संदर्भातला? कारण की अनेकांची नावं परत इच्छुकांची परत तुमच्याकडे सगळे अजून 24 तास सुद्धा राजीनामा मंजूर करून झालेला नाही, त्याच्यामुळे पुढचा प्रश्न आज काही येत नाही। आता या सगळ्या महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत, योग्य वेळी त्या संदर्भातला योग्य निर्णय पक्षाच्या कोर ग्रुपमध्ये घेतला जाईल। राज्यात महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका तोंडावर आहेत। अशा वेळी आधीच कोकाटेंची विकेट गेल्यानं अजित पवारांच्या राष्ट्रवादीची नाचक्की झाली आहे। तुर्तास कोकाटेंमुळे रिक्त झालेल्या मंत्रिपदी कुणाचीच वर्णी लावायची नाही आणि कुणालाच दुखवायचं नाही अशी राष्ट्रवादीची स्ट्रॅटेजी दिसतीये। सागर कुलकर्णी, NDTV मराठी, मुंबई।